नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं या कंटिन्यू लेक्चर सीरीजमध्ये स्वागत आहे। आपण नंबर सीरीजवरचा एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन आलेला आहे। याच्यामध्ये आपण TCS आणि IBPS ने वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत कशा पद्धतीने विचारले ते प्रश्न आता आपण घेणार आहोत या व्हिडिओमधून। चालेल, चला मग सर हे TCS IBPS ने प्रश्न विचारले म्हणजे इतर परीक्षेला प्रश्न येणार नाहीत का? तर येऊ शकतात, सगळ्या परीक्षेला येतील। मग तुमचे आम्ही सर पोलीस भरतीची तयारी करतो, मग आम्ही कशाला TCS IBPS चे प्रश्न पाहू असं नाही, सगळ्या परीक्षेला तुम्हाला याचे प्रश्न येऊ शकतात। हे लॉजिक सगळीकडे लागू शकतं, काही वेगळे प्रश्न नाहीत। TCS IBPS काही ही दुसऱ्या ग्रहावरून आलेली काय म्हणतात कंपनी नाहीये, ती कंपनी भारतातलीच आहे, महाराष्ट्रातल्याच आहेत, राईट। तर ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या पाहिजे। चालेल, चला तर वेळ वाया न घालवता चालू करून देऊयात आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तुम्ही काय करायचं, सर व्हिडिओला पॉज करायचा, उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। ITI 2022 TCS ने घेतलेली ही परीक्षा आहे, यांनी हा प्रश्न विचारलेला आहे। पॉज करायचा, उत्तर काढून बघायचं आणि नंतर पुढे व्हिडिओ फॉलो करायचा। इथून पुढच्या सगळ्या प्रश्नाला तेच फॉलो करा। चालेल, मला एक दिलेल्या पर्यायापैकी एक संख्या निवडा जी खालीलपैकी मालिकेतील प्रश्नचिन्ह जागा बदलू शकेल। प्रश्नचिन्हाचं ठिकाण इथे आहे, राईट। आम्ही विचार करतोय सिरीज ही उतरत्या क्रमाने आले, सिरीज ही कशी आले, उतरत्या क्रमाने आले। उतरत्या क्रमाने येत असताना संख्या खूप मोठी दिसते ना मला, 1320। माझी थिंकिंग प्रोसेस, आमच्या काही गरीब बिचाऱ्या, गरीब म्हणजे ज्ञानानं गरीब, डोक्यानं गरीब बिचाऱ्या विद्यार्थ्याला 1320 दिसलं की खूप मोठं वाटतं। मग आपण उलटं काम करा ना, सरळ काम तर आपल्याला जमत नाही, मग उलटं काम करा। काय, इकडून इकडे या, चढत्या क्रमाने दिसते, लगेच लॉजिक क्लिक होईल। संख्येकडे व्यवस्थित प्रेमाने पाहिलं की लगेच लॉजिक आम्हाला क्लिक होईल। काय सर, 11चे झाले 55 म्हणजे मला कळलं इथून इथं जात असताना 11 गुणिले 5 केलं म्हणून 55 झाले। आपण उलट यायलोय, इकडून चाललोय का? नाही, राईट। सर 11 गुणिले 5 55 आम्हाला कळतं। आता हे 55 ची किती पट 120 आहे, तर तुम्ही बघा, ऑब्झर्व करा। सर 55 ची फोड दोन भागात करूयात, एकीकडे 50 घेऊयात, एकीकडे 5 घेऊयात। 50 गुणिले 4 केलं तर 200 होतात आणि 5 गुणिले 4 केलं तर 20 होतात। या 200 ला 20 ला मिळवलं तर 220 होत आहे। म्हणजे आम्हाला लगेच क्लिक झालं की 55 ला गुणिले किती केले, 4 केलं, राईट। सर 220 चे झाले 666 काय गुणिले केलं असेल? 00 नाहीच असं गृहीत धरा, फक्त विचार करा त्या पद्धतीने। 00 नाही, 22 आहे आणि 66 आहे, म्हणजे या 22 ला गुणिले किती केलं असेल, 3 केलं असेल, त्यावेळेस किती भेटले असेल मला, 660। ऑलमोस्ट लॉजिक आम्हाला क्लिक झालं। सर इथं गुणिले 5 केलं, इथं गुणिले 4 केलं, इथं गुणिले 3 करायचे, म्हणजे मला इथून इथं जात असताना गुणिले किती झालं पाहिजे, 2 झालं पाहिजे, राईट। मग 660 गुणिले 2 करल, त्यावेळेस माझं उत्तर भेटून जाणार आहे 660 गुणिले किती, 2। 0 जशास तसा, सैन 2 12, 12 2 हातचा लाईक, सैन 2 12, 12 1 13, म्हणजे मला संख्या इथं असली पाहिजे 1320, राईट। काही जणांना असं वाटेल सर 1320 कसं काय, 1320 तर ऑलरेडी इथं आहे, म्हणजे ही नसायला पाहिजे होती। पण मित्रांनो एक बघा, इथे गुणिले 5 आहे, इथे गुणिले 4 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे, म्हणजे मला इथून इथं जायचं असेल तर गुणिले 1 करणार आणि 1320 केलं तर इथं सुद्धा 1320 येत आहे, म्हणजे इथे आलेले 1320 हे आमचे कसे आहे, बरोबर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणून माझ्या या प्रश्नाचं आन्सर किती आलं पाहिजे, 1320। साधी सिंपल गोष्ट, किती नंबरचा ऑप्शन आहे बघा, 1320, ऑप्शन नंबर 4। साधी सिंपल गोष्ट अशी की सर समोरून आम्हाला लॉजिक लागत नव्हतं, मग आम्ही लॉजिक कुठून लावलं, पाठीमागून, कारण आम्हाला छोट्या छोट्या संख्या आलं की सोपं जातं। मग तुम्ही त्या पद्धतीने फॉलो करा, काहीही हरकत नाही, जमलं पाहिजे, जमणार आहे असं धरूनच चालायचं, राईट। असं धरूनच आपण चालत राहायचं आणि उत्तर काढत काढत चालायचे, कशाही पद्धतीने काढा, लॉजिक कोणतंही लावा पण उत्तर व्यवस्थित काढा। म्हणून आमचं या प्रश्नाचं ITI 2022 ला कोणी घेतली होती, TCS ने घेतली होती ही परीक्षा, म्हणून 1320 हे आमचा आन्सर असणार आहे। चालेल, लॉजिक क्लिअर झालं असेल, खाली टिप लिहून ठेवून द्यायची, या पद्धतीने आमचा आन्सर आलेला आहे, राईट। चालेल, बघूयात आपण पुढचा सेकंड नंबरचा प्रश्न। बघा, लॉजिक लावणं सुरू करून द्यायचं। 196, 197, 95, 198, 194 समोर 2 रिकाम्या जागा दिल्यात, ही एक आणि ही एक, राईट। ज्यावेळेस 2 रिकाम्या जागा दिसतात, आपण साधं सिंपल लॉजिक बघा, पहिली आमची थिंकिंग प्रोसेस काय असते की यांच्यामध्ये फरक बघूयात। बघा फरक, सर 96 चे झाले 97 -1 सॉरी +1, 97 चे झाले 95 म्हणजे -2, 95 चे झाले 98 म्हणजे +3, राईट। 96 चे झाले 97 +1, 97 चे झाले 95 म्हणजे -2, 95 चे झाले +3 म्हणजे 198, 198 चे झाले 94 म्हणजे -4। लगेच क्लिक झालं बघा, फरक पाहिला की सर याच्यामध्ये +1 केला होता, नंतर मायनस केले, नंतर प्लस केले, नंतर मायनस केले, म्हणजे मला इथून इथं जायचं असेल तर मी प्लस करणार, पण किती प्लस करणार, 1 2 3 4 म्हणजे इथे प्लस करावं लागेल 5, राईट।
194 मध्ये जर मी +5 केले तर मला भेटणार आहे 199, राईट. ही पहिली संख्या भेटली. दुसरी संख्या जर आम्हाला बघायची असेल 199 वरून समोर इथे जायचं असेल तर मला सांगा इथं प्लस झालं, नंतर मायनस झालं, नंतर प्लस झालं, नंतर मायनस झालं, नंतर प्लस झालं, तर आता किती होईल? मायनस होईल, राईट. मायनस किती होईल? 1 2 3 4 5 आणि मायनस किती करावं लागेल? 6 करावं लागेल. 199 मधून 6 गेले किती राहत आहे? 193 राहत आहे. म्हणजे माझी पहिली रिकामी जागा 199 आणि दुसरी रिकामी जागा 193 यायला पाहिजे. साधा सिंपल बेसिक प्रश्न विचारला होता. +1 -2 +3 -4 +5 -6 एवढंच करायचं होतं. 199 आणि 193 असणारा ऑप्शन बघायचं आहे. 199 193 199 193 ऑप्शन नंबर किती आहे? 3, राईट. हे आमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 3 199 आणि 193 झालं, संपलं. असा प्रश्न आम्हाला विचारला होता कोणत्या? त्याच सेम परीक्षेला ITI 2022ला. अशा पद्धतीने आम्हाला प्रश्नाचं लॉजिक लावता आलं पाहिजे. संख्याकडे पाहिले की आम्हाला संख्या शोधता आल्या पाहिजे, संख्येचा विचार त्या पद्धतीने करता आला पाहिजे. म्हणून आमच्या या प्रश्नाचा आन्सर असणार आहे 193. शुअर, जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे. जमते असं गृहीत धरतो. चलतो पुढचा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर. सोडवायचं आहे, तुम्ही पॉज करायचा, उत्तर काढायचा, बघायचं आपलं आलं का नाही तर, आणि मग नंतर प्ले करायचं आणि नंतर बघायचं आपलं उत्तर बरोबर येते का. तर सर 33 100 301 904 2713. मी तुम्हाला बोललो होतो संख्या जर चढत्या क्रमाने जात असेल तर दोनच गोष्टी असणार. पहिली गोष्ट म्हणजे बेरीज, दुसरी गोष्ट म्हणजे गुणाकार, राईट. सर इथं बेरीज काय असल्यासारखं दिसत नाही कारण फरक एकदम मोठा होत चाललाय. मग काय केलं असेल? सर 33 चे 100 कसे झाले असेल? आम्ही विचार करत असताना आम्ही असा विचार करू शकतो का? हो, 33 गुणिले 3 केलं सर त्यावेळेस होणार आहे 99. पण आम्हाला पाहिजे 100, म्हणून मी म्हणेल 99 मध्ये 1 मिळवला तर माझे किती होतात? 100 होतात. मी असा विचार करू शकतो की 100 मला अशा पद्धतीने भेटलेले आहेत. हा माझा विचार झाला, थिंकिंग प्रोसेस झाली. सर 100 चे 301 कसे झाले? तर सेम स्टेप फॉलो होते का बघा. सर 100 गुणिला इथे 3 केलं होतं, इथे पण 3 करा. 100 गुणिला 3 किती होतात? 300. इथे +1 केला तर आपण इथे सुद्धा +1 करणार. 300 मध्ये 1 मिळवला किती होणार आहे? 301 होणार आहे. भेटले सर 300. म्हणजे आम्हाला लॉजिक क्लिक झाले. गुणिले 3 करायचे +1 करायचे, गुणिले 3 करायचं +1 करायचे. सगळ्याला बघत बसू नका, इथे ऑब्झर्व नॉर्मली विचार करा. 300 ची 3 पट 900, 1 ची 3 पट 3 903 आणि +1 केला 904. लगेच क्लिक व्हायला इथं डायरेक्ट करा. पण चला आपण प्रॅक्टिस करतोय म्हणून आपण याला पूर्णपणे समजून घेऊयात. 301 गुणिला किती? 3 3 1 3 3 0 0 3 त्रिक 9 903 हा गुणाकार आला. याच्यामध्ये प्लस किती करायचं? 1. 3 मध्ये 1 मिळवला 4 0 9 904 भेटले आम्हाला पुढची संख्या. 904 ची आम्हाला 2713 होते का बघा. सर 904 मी लिहून देतोय, तुम्हाला गरजच नाही लिहित बसायची. 3 चोक 12 1202 हात चाला 1 3 0 0 हात चाला 1 12 3 9 त्रिक 27 2712. इथे +1 केला आम्ही +1च करणार. 2 आणि 1 3 1 जशास तसा 7 जशास तसे 2713 2713 झाले. सर आम्हाला सगळं लॉजिक भेटलं 2713. सेम जे लॉजिक इकडं मिळालं तेच लॉजिक समोर फॉलो करा 2713 सोबत. काय करावं लागेल सर? काय करावं लागेल सर? 2713 गुणिले आम्ही करणार 3, कारण या सगळ्यांना आम्ही कशाने गुणले? 3 ने गुणले म्हणून गुणिले 3. 3 त्रिक 9 3 1 3 3 7 21 21 1 हच्चल 2 3 2 6 6 आणि 2 6 आणि 2 किती? 8. राईट. सर सगळ्यांमध्ये +1 केला तर आम्ही इथे सुद्धा काय करणार आहे? +1. 9 मध्ये 1 मिळवला झाला 0 हात चालला 1 3 आणि 1 4 1 जशास तसा आणि 8 जशास तसे 8140 हे आमचा आन्सर असावं लागेल. ऑप्शनमध्ये कुठं दिसतं बघा 8140 8140 8140 ऑप्शन नंबर 1च दिसतंय. राईट 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 8140 खतम आमचा आन्सर. अशा पद्धतीने आम्हाला विचार करून आमच्या प्रश्नाची उत्तर शोधता आली पाहिजे. हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस केल्याच्या नंतर हे 100% तुम्हाला शोधता येणार आणि गॅरंटी आहे आपली शोधता येणार म्हणजे येणारच. चालेल, चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. तुम्ही हे सगळे लॉजिक लिहून ठेवायचे तुमच्याकडे, या सगळ्या गोष्टी पाहायच्या तुमच्या वहीवर लिहिलेल्या असल्या पाहिजे. परीक्षेला तुम्हाला ह्या जमणार आहेत. बघा 900 450 90 45 9 आणि समोर काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. इथली रिकामी जागा. सर 900 चे 450 झाले म्हणजे मला एक कळतं डायरेक्ट या 900ला भाग कितीनं दिला? 2 न. राईट. सर 450 चे 90 झाले म्हणजे मला इथं कळतं की मी याला कितीनं भाग दिला पाहिजे रे? मला कळतं 5 न भाग दिला असेल. राईट. 5 9 45 0 जशास तसा. राईट.
सर 90चे 45 झाले म्हणजे या 90ला कितीनं भाग दिला, 2नं भाग दिला. 90चे अर्धे झाले ना 45. संख्या तशा पाहता आल्या पाहिजे, दिसल्या पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला. सर 45चे 9 झालेत म्हणजे आम्हाला या 45ला कितीनं भाग दिला, 5नं भाग दिला. राईट. आता या 9ला कितीनं भाग द्यावा म्हणजे आमची पुढची संख्या भेटेल. सिरीज आम्हाला भेटले, 2ने भाग दिलाय, नंतर 5ने भाग दिलाय, परत 2ने भाग दिलाय, नंतर परत 5ने भाग द्यायले आणि 5च्या नंतर आता कितीनं भाग द्यायला पाहिजे तर आम्ही भागिले किती करावं लागेल, 2. म्हणजे 9 भागिला 2 आणि 9 भागिला 2 म्हणजेच काय रे, बेक बे बेचोक 8 उरला 1. 1ला भाग जात नाही म्हणून आम्ही इथं पॉईंट देणार, याच्यावर वाढणार 0. बे 5 10 म्हणजे माझं उत्तर नेक्स्ट सिरीजमध्ये काय असलं पाहिजे होतं, 4.5 असं माझं आन्सर असावं लागणार आहे. हे आम्हाला कळालं पाहिजे. किती उत्तर लागेल, 4.5 आहे का ऑप्शनमध्ये. येस सर, ऑप्शन नंबर 4. अशा सिरीज आम्हाला सोडवता आल्या पाहिजे. विचार केला की आम्ही ह्या गोष्टी जमणार आहेत. राईट. करून पाहायचं, चुकलं तरी काय हरकत नाही, व्हिडिओला थोडंसं पॉज करायचं, उत्तर काढून पाहायचं, मग आमचं उत्तर येणार आहे. हे जमलं असेल, काय लॉजिक लागलं हे आपल्याला कळालं असेल. बघूयात आपण पुढचा प्रश्न. राईट. व्हिडिओला पॉज करायचं, उत्तर काढून पाहायचं, नंतर व्हिडिओला प्ले करायचं आणि बघायचं काय. आता 150चे झाले 280, 280चे झाले 542, थोडंसं वेगळं आहे. 542चे 1068, 1068चे 2122. समोर काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. चल, मी नॉर्मली विचार असा करतोय, तुम्ही काढला असेल उत्तर असं बघतोय, ऑप्शन तुमच्या समोर आहेत. मी नॉर्मली असा विचार करतो, सर 150 आहे ना, 150ची आपण दुप्पट करूयात. 150ची दुप्पट केली तर किती भेटते, 300. पण आम्हाला 300 नाही 280 पाहिजे. मग मी असा विचार करतो, याच्यातून वजा किती केले, 20. वजा जर 20 केले असेल तर मला भेटतात किती, 280. असं आपण गृहीत धरूयात. चालतंय. हे 280 अशा पद्धतीने आले असं मी विचार करतोय. 280चे 512 कसे झाले असेल, सेम लॉजिक लागू होतं का बघूयात. 280 गुणिले 2, 0 जशास तसा, बे 8 16, 16 6 हा चाला 1, बे 2 4 आणि 1 5, 560. आपल्याला किती पाहिजे, 542. 560 पाहिजे का, नाही सर, 542 पाहिजे. म्हणजे याच्यातून वजा किती करावं लागेल मला, 18 करावं लागेल. 10तून 8 गेले, 10तून 8 गेले, राहिले 2. इकडचं इकडे गेलं होतं 5, 5तून 1 गेला 4. हे जशास तसे आहे, 5 जशास तसे म्हणजे 542. पुढची संख्या भेटली 542. सर 542चे 1068 कसे झाले असेल, 542 गुणिला करा 2, बेक बे बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आणि 5 दोन्ही 10, 1084. सर आम्हाला 1084 नाही पाहिजे, 1068 पाहिजे. 68 आणि 84 मध्ये कितीचा फरक आहे, 68 मध्ये 2 मिळवले 70, 70 आणि ते वरचे 14 म्हणजे 16. म्हणजे या 84 मधून किती वजा केले, 16 वजा केले, त्यावेळेस मला किती भेटलेत, 1068 भेटलेत. राईट. अशा पद्धतीने सर 1068चे आम्हाला झाले 2122. समोर काय केलं असेल, सर 1068 गुणिला केले 2. करत बसू नका, 1000 1000 2068 म्हणजे 60 60 120, 1120 झालेत आणि 8 8 16 म्हणजे सॉरी 2120 झाले आणि ते 16. 1000 1000 2000 60 60 120 म्हणजे 2120 आणि 8 8 16. बरं येतं का बघूयात. हां चला. 8 दोन्ही 16, 16 6 हात चाला 1, 7 दोन्ही 12, 12 आणि 13 3 हात चाला 1, बे 0 0 1 जशास तसा बे 1 बे 2136. पण आम्हाला 2022 आहे. 22 आहे म्हणजे या 36 मधून किती वजा केले असेल, 36 मधून वजा केले असेल 14. 6तून 4 गेले 2, 3तून 1 गेला 2, 1 जशास तसा 22, 2122. आम्हाला एक गोष्ट कळाली बघा आता की सर पहिल्यांदा सगळ्या संख्यांना कशाने गुणले, 2 ने गुणलं. नॉर्मली ही गोष्ट आपल्या सगळ्यांना कळाली, 2 ने गुणले. सगळ्यांना 2 ने गुणले तर आपण सुद्धा 2 ने गुणून घेऊन टाकूयात. कोणाला, 2122 ला. 2122 गुणिला कोण, 2. बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, बे 1 बे बे दोन्ही 4. राईट. सर इथं जर आम्ही ऑब्झर्व केलं तर इथे 20 मायनस केले, दुसऱ्या याच्यामध्ये 18 मायनस केले, तिसऱ्या याच्यामध्ये 16 मायनस केले, त्याच्यानंतर मध्ये 14 मायनस केले. आता इथे किती मायनस करावं लागेल, तुम्ही तिथे बसल्या बसल्या बोला. 20 18 16 14 समसंख्या उतरत्या क्रमाने आल्या, 2 2च्या फरकाने आल्या म्हणजे 14 मधून आम्ही अजून 2 कमी करणार आणि किती मायनस करणार, 12 मायनस करायचे. ही गोष्ट आम्हाला कळाली पाहिजे. बोला. 4तून 2 गेले 2, 4तून 1 गेला 3, 2 जशास तसे 4 जशास तसे म्हणजे माझं उत्तर आलं पाहिजे 4232. हे आपलं काय आलं पाहिजे, आन्सर आलं पाहिजे, आन्सर आलं पाहिजे आणि आन्सर आलं पाहिजे. हे सगळ्यांना जमलं पाहिजे. जमलं असं गृहीत धरतो. आहे का ऑप्शन, किती नंबरचा आहे बघा बघा बघा, 4232 42 32 ऑप्शन नंबर 2. राईट. असं कॉमा द्यायचं इथं, असं
कंस द्यायचा, नाही दिला तरी चालेल. 42 32 हे आपला आन्सर असावं लागेल. हा प्रश्न आपल्याला माढा परीक्षेला विचारला होता. गृहनिर्माण खात्याचे जे आहे जागा निघल्या होत्या, TCSने परीक्षा घेतली होती आणि माढा परीक्षा खूप मस्त परीक्षा होती. TCSने भारी भारी प्रश्न या परीक्षेला विचारलेले होते, गणिताचे पण आणि बुद्धिमत्तेचे पण. तर हा प्रश्न तिकडे आपल्याला विचारला होता. अशा पद्धतीने आपल्याला हा जमला पाहिजे. जमतोय मी असं गृहीत धरतो आणि शुअर जमलाच पाहिजे. चालेल, तुम्ही विचार करताय, तुमची थिंकिंग प्रोसेस, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये हळूहळू ग्रोथ होते असं मी विचार करतोय आणि चालतोय पुढच्या प्रश्नाकडे. बघूयात पुढचा प्रश्न काय म्हणतोय. तर हा प्रश्न दिसतोय बघा, 82 83 79 88 72 97 जिगजग झाले, चढ उतार चढ उतार चढ उतार. आपण पहिल्यांदा विचार करूयात. सर 82चे झाले 83 म्हणजे +1 झाला, 83चे झाले 79, 83चे झाले 79 म्हणजे 83 मधून वजा केले 4, 79चे झाले 88 म्हणजे 80 आणि 8 म्हणजे याच्यामध्ये प्लस मिळवले 9, 88चे झाले 72, 88चे झाले 72 म्हणजे कमी केले, वजा केले, ते 8 आणि ते 8 म्हणजे वजा केले 16, राईट. 72चे झाले 97, 97 म्हणजे 72 आणि 8 झाले 80 आणि ते 17, 17 आणि 8 17 आणि 8 किती रे 25 म्हणजे याच्यामध्ये +25 केले. बरं, लागलं लॉजिक सर. आम्हाला एक गोष्ट कळते की ह्या ज्या संख्या दिल्यात का आम्हाला, हा 1 जो दिला 1, हा 1 आमचा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 9 जो आहे आमचा 3चा वर्ग आहे, हे 16 जे आहे आमचा 4चा वर्ग आहे, हे 25 जे आहे 5चा वर्ग आहे. म्हणजे आम्हाला इथं 6च्या वर्गाचं काहीतरी करावं लागेल, म्हणजे 36चा आम्हाला काहीतरी करावं लागेल. सर 36चं काय करायचं नेमकं, प्लस करायचं का मायनस? अगोदर प्लस केलं, नंतर मायनस केलं, नंतर प्लस केलं, नंतर मायनस केलं, नंतर प्लस केलं, म्हणजे आम्हाला 36 मायनस करायचे. कशामधून? 97 मधून. झालं, लॉजिक कळालं. घ्या 97 वजा किती 36. सर 7तून 6 गेले 1, 9तून 3 गेले 6 म्हणजे 61 हे आमचा आन्सर असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? 61. खतम. व्यवस्थित विचार करा, थिंकिंग प्रोसेसचा विचार करा आणि काढा आन्सर. तर आमचा आन्सर आला 61 आहे का ऑप्शनमध्ये? यस, ऑप्शन नंबर 2. खतम. माडाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने विचार करून आम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर काढता आले पाहिजे, लॉजिक आम्हाला लावता आलं पाहिजे. हे जे आपण सगळ्या प्रोसेस करतोय, पुढच्या वेळेस अशाच संख्या येतील असं नाही, पण या लॉजिकचे उत्तर येऊ शकतात, या लॉजिकचे प्रश्न येऊ शकतात. त्यासाठीच आपला हा सगळा खटाटोप आहे. तर हे जमलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना, राईट. जमलं असं गृहीत धरतो, 100% जमलंच पाहिजे, म्हणजे जमलंच पाहिजे. चालेल, चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. सर सगळ्या संख्या मायनसच्या दिसतात, -29 -33 -42. इथलचं उत्तर आम्हाला शोधायचं आहे. -83 -119 -168. बघा, याचं लॉजिक लावत असताना मायनसचंच लॉजिक लागणार, पण आपण इथं स्मार्ट वर्क करूयात ना. सगळ्या मायनसच्या आहेत तर मग मायनस नाहीच असं गृहीत धरा. मायनस नाहीच असं गृहीत धरलं तर आम्हाला भेटतं 29 33 42. इथे उत्तराची संख्या आहे आमची 83 119 168. आम्ही मायनस नाही असंच गृहीत धरतोय, आम्हाला विषयच नाही, त्याचा काही गरजच नाही मायनसची, राईट. सर 29चे 33 झाले म्हणजे आम्हाला इथं काय केलं असेल? सर 29चे 33 झाले म्हणजे आपण असं करूयात, किती झालेत? +4 झालेत. 33चे 42 झालेत, 7 आणि 2 म्हणजे इथे +9 झाले. इथे काय होईल आम्हाला ते विचार करायचं आहे. नंतर इथे ते सेम लागू झालं पाहिजे, तोपर्यंत आपण इकडचा फॉलो करून बघूयात. 83 मध्ये तसं तर याच्यावरूनच क्लिक झालं पाहिजे तुम्हाला, 4 आणि 9 दिसले की तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, बट तरी पण एकदा ऑब्झर्व करून बघा. 83चे 119 कसे होतील? 100पेक्षा 83 17 आणि कमी, आणि इकडे 19 आणि 17 आणि 19 किती होतील? 17 आणि 19 17 17 34 34 आणि 2 36 म्हणजे या 83 मध्ये 36 मिळवल्यावर 119 होतात. 119चे 168 कसे झाले? 120 पासून 160 पर्यंत 40 40 आणि 8 28 सॉरी 40 आणि 8 48 आणि हा एक 49 म्हणजे याच्यामध्ये 49 मिळवले. सर याच्याकडे पाहिला, हा 2चा वर्ग आहे, हा जो आहे 4 हा कोणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग. हा 3चा वर्ग आहे, हा 6चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे. अशा पद्धतीने मिळवत गेलेत, राईट. इथे 2चा वर्ग, इथे 3चा वर्ग, म्हणजे इथून इथं जात असताना मला 4चा वर्ग ॲड केला पाहिजे. 4चा वर्ग किती आहे? 16 आहे. 42 मध्ये 16 मिळवा, 6 आणि 2 8 4 आणि 1 5 म्हणजे 58 हे माझं आन्सर असायला पाहिजे होतं. बरं सर 58 फॉलो होतं का व्यवस्थित? बघा बरं, 58 जर घेतलं, पण आता बघा हे मायनस उडवला होता, मायनस जशाच तसं देऊन टाका, म्हणजे माझा आन्सर ऑप्शन नंबर 1, राईट. पण हे 58 फॉलो होतं का समोर? तरच बरोबर असेल, नाही तर बरोबर नसणार आहे,
राईट. सर 58ला काय करावं लागेल, इथे आम्हाला 5चा वर्ग घ्यावा लागेल. 5चा वर्ग किती ॲड करावा लागेल, म्हणजे 58मध्ये आम्हाला +25 करावं लागेल. बघूयात होतात का. तर सर 8 आणि 5, 8 आणि 5 13, 13शी 3 हातचाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8 होत आहेत सर फॉलो. म्हणजे तिथे घेतलेली 58 ही संख्या आमची कशी आहे, बरोबर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. क्लिक झालं पाहिजे, असं लॉजिक पटकन आलं पाहिजे. राईट. चालेल, ही गोष्ट आम्हाला कळाली पाहिजे. सर 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग या पद्धतीने फॉलो होऊन आपण आन्सर काढत आहोत. ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. कळते असं गृहीत धरतो. आणि हा प्रश्न पण तुमचा क्लिअर झालाय असं बघूयात आणि चालूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हणतो पुढचा प्रश्न, काय म्हणतो पुढचा प्रश्न. मालिकेतील पुढील पद शोधा. 16, 23, 28, 38, 49. सर 16चे 23 झाले. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे तुम्हाला. 16, 23, 28, 38, 49 आणि समोर काय येईल. मी पहिला विचार असा केला की सर 16चे 23 झाले तो म्हणजे किती झालेत. 16मध्ये 4 आणि 3 7 मिळवले. किती मिळवले, 7 मिळवले. राईट. ओके, किती मिळवले, 7. 16चे 23 झाले म्हणजे या 16मध्ये प्लस केले 7. सर 23चे झाले 28 म्हणजे 23मध्ये किती मिळवले, +5 केलेत. राईट. सर 28चे झाले 38 म्हणजे याच्यामध्ये किती मिळवले, 10 मिळवले आहे ना. 38चे झाले 49, 38चे झाले 49 म्हणजे किती मिळवले, त्यामध्ये 11 मिळवले. राईट. समोर किती व्हायला पाहिजे, याच्यामध्ये काही लॉजिक लागतं का. 7, 5, 10, 11 याच्यामध्ये फरक जर पाहिला तर 2चा आहे, याच्यामध्ये फरक पाहिला तर 5चा आहे, याच्यामध्ये फरक पाहिला तर 1चा आहे. काहीही लॉजिक लागत नाही आहे. खूप मस्त प्रश्न विचारलाय. कुठल्या परीक्षेला विचारला, माडा TCSने विचारलाय ना. मग सर आम्ही याच्यामध्ये काय लॉजिक लावायला पाहिजे, थोडासा अजून थोडासा विचार करूयात. बघा आता या प्रश्नाचा हा जो प्रश्न आहे याचं लॉजिक लागलं तर परीक्षेला एका फटक्यात लागणार आहे, नाही तर वेळ खाऊ प्रश्न आहे. या प्रश्नाचं जर तुमचं लॉजिक लागलं तर एका फटक्यात लॉजिक लागणार, नाही तर मग या प्रश्नाचं लॉजिक आपलं घरी आल्यावरच लागणार आहे, त्याच्याशिवाय लागणारच नाही. असा हा प्रश्न होता. वेळ खाऊ प्रश्न आहे. कळतंय. लागलं तर फटक्यात, नाही तर मग घरी आल्यावरच विचार करूच गेल्याच्या नंतरच आपलं लॉजिक लागणार आहे. काय लॉजिक आहे सर, तर सर इथं 7 का बरं प्लस केले असेल तर इथे बघा 1 आणि 6 असं मिळून 16 आहे. मग मी 1 + 6 असे मिळून 7 प्लस केलेत असं मी म्हणणार आहे. राईट. सर इथे 5 प्लस का केले, 23 आहे म्हणजे 2 आणि 3ची बेरीज आहे म्हणून +5 केलेत. सर इथे 10 प्लस का केले, 2 + 8 28ची ही जी संख्या आहेत यांची बेरीज करून पुढचे लॉजिक लागले. सर इथे 11 प्लस का केलेत तर मला इथं कळते 3 + 8 केलेत, 3 आणि 8 होतात 11 म्हणून 11 प्लस केले. राईट. सो अरे बाप असं होतं का हे, तर हो मित्रांनो, हो राजांनो, असं होतं हे. सर 49 मध्ये किती मिळवू मग आता, तर आम्ही 4 + 9 करणार. 4 आणि 9 किती होतात रे, 13. म्हणजे मला 49 मध्ये 13ला प्लस करावं लागेल. 49 मध्ये 1 मिळवला झाले 50, 12 मिळवा. 50 मध्ये 12 मिळवा 60, 62 म्हणजे माझा आन्सर यायला पाहिजे 62. राईट. सर प्लस करत असताना एखाद्या फरकामध्ये कोणता फरक मिळवला तर त्यांच्या बेरीज एवढा म्हणजे 6 आणि 1 7, 7ची बेरीज करून पुढची संख्या. 3 आणि 2 5, 5 मिळून पुढची संख्या. 2 आणि 8 10, 10 मिळून पुढची संख्या. 8 आणि 3 11 मिळून पुढची संख्या. सेम तसंच 9 आणि 4 13, 13 मिळून पुढची संख्या किती, 62 म्हणजे माझा आन्सर असला पाहिजे होता ऑप्शन नंबर 3. खतम, टाटा बाय बाय, डन डना डन. जमलं पाहिजे. राईट. सांगा बरं पुढची जर संख्या विचारली असते, अजून 62च्या समोरची संख्या जर विचारली असती तर तुम्ही 6 आणि 2 8, 62 मध्ये 8 मिळून उत्तर काढलं असतं. 62 आणि 8 किती होतात, 70. संपला माझा आन्सर. अशा पद्धतीने वेगवेगळे विचार करून तुमचे आन्सर आले पाहिजे. राईट. चला, जमलं असेल असं गृहीत धरतो, समजलं असेल असं गृहीत धरतो. हा प्रश्न काढायचा आहे, या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. काढा 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 लवकर. काय दिसतंय, काय दिसतंय. 3 12 39 363 1092 मला पटीमध्ये गेलेल्या संख्या दिसत आहेत. काय करावं लागेल सर, 3चे 12 गुणिले 4, पण 12चे गुणिले काय होते, 12च्या पाड्यामध्ये 39 येतच नाहीये. राईट. लगेच कटलं ते. मग आम्ही काय विचार करू शकतो, मी असा विचार करू शकतो का सांगा. 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. आम्हाला 12 पाहिजे, +3 करूयात. 9 आणि 3 किती, 12.
अशा पद्धतीने 12 भेटले असू शकतात. असा विचार करूयात. पुढे लागू होतं का बघूयात. 12ला पण तेच करा फॉलो. 12 1 12, 12 2 24, 12 3 किती 36. आम्हाला पाहिजे 39. म्हणजे 36 मध्ये 3 मिळवलेत, किती झाले 39. असं वाटायले सर लॉजिक फॉलो होत आहे असं वाटतंय. चला फॉलो करून बघा. पुढे 39ला पुढे फॉलो, सेम फॉलो. काय गुणिले 3, 39 गुणिले 3, 3 3 9 27, 27 7 हात चाले 2, 3 त्रिक 9, 9 आणि 2 11. 117 मध्ये प्लस किती करायचे 3, कारण इथे पण 3 केले, इथे पण 3 केले, इथे पण 3 केला. 17 मध्ये 3 मिळवले होणार आहे. 7 आणि 3 10, 10 0 चला 1 1 आणि 1 2, 120. म्हणजे माझा आन्सर इथं किती यायला पाहिजे 120 यायला पाहिजे. सेम सर समोर फॉलो होतं का. 120चे 363 होतात का बघा. बघा सर 120 गुणिला किती 3, 3 0 0, 3 2 6, 3 1 3, 360. इथे 3, इथे 3, इथे 3, इथे पण 3च. 363 होत आहे फॉलो. 363ला फॉलो झालं म्हणजे 1092ला फॉलो होणार म्हणजे होणार, विषयच नाही. म्हणून माझं उत्तर किती आलं पाहिजे 120 आलं पाहिजे. आहे का ऑप्शनमध्ये. यस, ऑप्शन नंबर 4. असे विचार करायला लावणारे प्रश्न TCS IBPS विचारतं. हे काही वेगळं नाही आहे. बेरीज आणि वजाबाकीचे प्रश्न आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल कंबाईनला सुद्धा असे प्रश्न विचारलेले आहेत. पोलीस भरतीला सुद्धा असे प्रश्न विचारलेले आहेत. फक्त थिंकिंग प्रोसेस, विचार करण्याची पद्धत आमची तशी असली पाहिजे. हे असा एक प्रश्न, सुंदर असे प्रश्न तर तुमचे कव्हर होत आहेत. एक एक नॉलेज तुम्हाला वाढते, नॉलेजची ग्रोथ तुमची होते असं मी गृहीत धरतोय. आणि चलतो पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हणतो पुढचा प्रश्न बघा. हा एक बेस्ट प्रश्न होता असं म्हणावं लागेल आपल्याला. इकडे बघा, -1 आहे, नंतर 5 झाले. सर -1 चे 5 होण्यासाठी आम्हाला काय करावं लागलं तर तुम्हाला -1 मध्ये +6 करावे लागले. राईट ना. 6 एक प्लस आहे, एक मायनस आहे. एक प्लस मायनस काय होतं -6तून 1 गेला 5. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लसचं. हे प्लसला चिन्ह नाही आहे. राईट राईट. म्हणजे मी असा विचार करतोय की इथून इथं जात असताना प्लस किती केलेत 6 केलेत. राईट, +6 केले. त्याच वेळेस +5 भेटले. सर 5चे 23 होण्यासाठी म्हणजे 23 मध्ये किती मिळवले +18 मिळवले. राईट. 23चे 59 व्हायचे. काही उत्तर दिलं नाही. काही पुढे काय करायचं तर हां इथे रिकामी जागा असणार आहे त्याच वेळेस आहे ना. सर 23चे 59 झाले. यांच्यामध्ये कितीचा फरक आहे एकदा बघून घ्या. 9तून 3 गेले 6, 5तून 2 गेले 3, 36 म्हणजे इथे +36 केलेत. सर 59चे 119 झाले म्हणजे किती प्लस केलेत सर. 9तून 9 गेला 0, 11तून 5 गेले 6 म्हणजे +60 केले सर. इथे किती झाले असेल 9तून 9 गेला 0, 0तून 1 जात नाही आहे मग काय विषय नाही आहे. जशास तसं. एक मिनिट 9तून 9 गेला 0, 0तून 1 जात नाही म्हणजे मला साईडच्याकडून घ्यावं लागेल, वजा करावं लागेल. साईडच्याकडून घेतला म्हणजे 20, 20तून 11 गेले 9, 90 झालेत, +90 झाले. राईट सर. इथे +6, इथे +18, इथे +36, इथे +60, इथे +90. खालच्याचं काही लॉजिक लागत नाही आहे, बिलकुल लॉजिक लागत नाही. खालच्याचं काहीच लॉजिक लागत नाही. खालच्याचं लॉजिक लागलं नाही. पण मला एक गोष्ट अशी कळते की हे सगळे 6च्या पाड्यातले आहेत. 6 1 6, 37 18, 6 6 36, 67 6 90 नाही लागत आहे. आपण यांच्यातला फरकाचा फरक बघूयात. काय बघूयात इथं फरकाचा फरक. फरकाचा फरक पाहणं सुरू करूयात. सर 6 आणि 18 या दोघांमध्ये जर पाहिला तर इथे 6 मध्ये 12 मिळवले तेव्हा 18 झाले. 18चे झाले 36 म्हणजे याच्यामध्ये 18 मिळवले. 36चे झाले 60, 36चे झाले 60 म्हणजे 36 मध्ये किती मिळवले 24 मिळवले. 60चे झाले 90 म्हणजे प्लस किती झाले 30 झाले. आता मला कळते 6 आणि 2 12, 6 3 18, 6 24, 6 35. बरं यांचं बी फरक बघा. फरकाचा फरक अजून फरक बघा. सर 12 मध्ये 18 झाले म्हणजे +6 झाले. इथे पण 18चे झाले 24 म्हणजे +6 झाले. 24चे झाले 30 म्हणजे +6 झाले. फरकाच्या फरकाने ह्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. सर मग मी या 30 मध्ये किती मिळवावे म्हणजे 6 म्हणजे 36 मिळवावे लागेल. पण हे 36 डायरेक्ट मिळवायचे का हो. 36 डायरेक्ट मिळवायचे का हो. नाही सर 36 डायरेक्ट कुठे मिळवायचे. 36 वरच्यामध्ये मिळवायचे. वरच्यामध्ये म्हणजे 90 मध्ये. 90 मध्ये 36 मिळवा त्यावेळेस इथली संख्या भेटणार आहे. डायरेक्ट उत्तर भेटणार आहे का नाही. 6 मिळवले सर इथल्या स्टेपची भेटली. इथलचे हे 90 मिळवा म्हणजे 90 मध्ये 36 मिळवा इथली भेटणार आणि मग ते या 209 मध्ये मिळवायचे. त्यावेळेस आमचं फायनल उत्तर भेटणार. बोला सर 0 6 6 9 आणि 3 किती झाले 12.
126. हे 126 आम्हाला मिळवायचे आहेत कशामध्ये? 209 मध्ये. त्यावेळेस आमचं उत्तर भेटणार 209 प्लस कोण 126 करा. 9 आणि 6 किती होतात? 15. 15शी 5 चला 1 2 आणि 1 किती? 3 3 2 आणि 1 3. 335 हे आमचा आन्सर असलं पाहिजे. आहे का ऑप्शनमध्ये? येस सर, पहिलंच ऑप्शन आहे. डन डन डन. आन्सर खतम. टाटा बाय बाय. जमलं सर. एवढं सर करायचं का? हो हो. काही जणांचं लॉजिक चांगलं असेल तर ते काही वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतात, वेगळ्या विचाराने सुद्धा करू शकतात, पण त्या लॉजिक आम्हाला सापडलं पाहिजे. लॉजिकने आम्हाला करता आलं पाहिजे, त्या गोष्टीचा आम्हाला विचार करता आला पाहिजे. राईट. आता सर हे खूप अवघड वाटते. तुम्ही याची प्रॅक्टिस करा. हे अवघड वाटणार नाही, 100% क्लिअर होणार आहे आणि चांगलं सोप्या पद्धतीने वाटणार आहे. अवघड वाटणार नाही हे. राईट. हे कळालं पाहिजे तुम्हाला. चालेल, ती गोष्ट कळाली असेल असं गृहीत धरतो. हे तुमच्याकडे लिहिलेलं आहे. फरकाचा फरक घेऊन शेवटी फरक हा कसा आलाय? समान आलाय. मग त्या फरकापासून वापस गेलोय आणि मग उत्तर काढलंय असं आपल्याला काढावं लागणार आहे. चालेल, क्लिअर झालं असेल असं गृहीत धरतो. बघूयात पुढचा प्रश्न काय म्हणतो. पुढचा प्रश्न 1256 1220. बरं, एक पुढे अजून किती प्रश्न राहिलेत ते बघूयात. मग मी तुम्हाला कमेंटसाठी 2च प्रश्न आहेत. बरं, हा प्रश्न मी तुम्हाला कमेंटसाठी ठेवतो. सोपा आहे, जास्त अवघड नाही. आत्ताच्या प्रश्नासारखाच आहे. तुम्ही या प्रश्नाचं मला आन्सर कमेंट करून सांगायचं आहे. राईट. किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सांगायचं आहे. राईट. कमेंट करायची शॉर्टकटमध्ये किंवा ग्रुपला मला आपल्या नंबरला पाठवून द्यायचं आहे. राईट. हा नंबर आता बंद असेल, तुम्ही मला या नंबरला पाठवायचं आहे. 95 11 26 31 84. राईट. 95 11 26 31 84 या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करून द्यायचं आहे. राईट. काय उत्तर आलं असेल? सेम फॉलो आहे, सेम मागचा आत्ता जो थोड्या वेळाखाली प्रश्न पाहिला तसंच आहे, पण त्यापेक्षा सोपं आहे हे, म्हणून तुम्हाला मी कमेंटसाठी हे ठेवलेलं आहे. चालेल, बघूयात काय करता. तर घेऊयात हा एक शेवटचा प्रश्न. काय म्हणते? 1256 1220 1195 1179 1170. उतरता क्रम दिसतोय मित्रांनो. सोपा प्रश्न आहे हा, पण काय अवघड नाही आहे. उतरता क्रम 1256 झाले 1220, म्हणजे हे 1200 1200 नाहीच असं विचार करा. 56 आणि 20चा विचार करा. 56 चे 20 होण्यासाठी मला 56 मधून मायनस किती करावं लागले? 36. 6तून 6 गेले 0, 5तून 3 गेले 2. 20चे झाले 1195, म्हणजे हे 1220 वरचे 20 आणि इकडचे 5, म्हणजे इथं मायनस झाले 25. 95चे झाले 79, 11चा विचारच करू नका. राईट. म्हणजे ते किती झालेत? 79 80 1 90 पर्यंत 11 11 आणि 5 16, म्हणजे इथे -16 झाले. 79चे झाले 70, म्हणजे -9. व्यवस्थित विचार करा सर. 36 झाले म्हणजे 6चा वर्ग मायनस केला, इथे 5चा वर्ग मायनस केला, इथे 16 म्हणजे 4चा वर्ग मायनस केला, इथे 3चा वर्ग मायनस केला, म्हणजे इथून इथं जात असताना मला कोणाचा वर्ग मायनस करावा लागेल? 2चा वर्ग, आणि 2चा वर्ग किती आहे? 4 आहे. साधं सिंपल लॉजिक आहे. WRDला विचारला होता, म्हणजे जलसंपदाला विचारला होता ना. राईट. म्हणजे 1170 मधून 4 वजा 17तून 4 गेले किती राहतात? 1166. 1166 हे आम्हाला उत्तर आलेलं आहे. मला वाटतं की असं मोबाईल होता 1166 नाही 6600 होतं आहे ना, पण नाही चला असू द्या. 1166 हे आमचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. असे वेगवेगळे प्रश्न TCS IBPS परीक्षेने विचारलेले आहे. काही प्रश्न थोडेसे अप लेवलचे होते, काही प्रश्न मिडियमच होते, काही प्रश्न बेसिक होते. सगळेच प्रश्न अवघड असतात असे नाही. तो प्रश्न आपण पहिल्यांदा पाहतोय, ते लॉजिक आपण पहिल्यांदा पाहतोय, म्हणून ते आपल्याला अवघड वाटतात. आता हा प्रश्न तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात असं गृहीत धरतो. हा प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही सोप्या पद्धतीने काढणार आहात. राईट. तर ही थिंकिंग प्रोसेस तुमच्यामध्ये ॲक्टिव्ह झाली पाहिजे असं गृहीत धरतो आणि थांबतो. भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद. गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा. धन्यवाद.